मानकरी तू ठरलाय या स्पर्धेमध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देत आहोत. चला या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय तो म्हणजे अमित. अमित त्याच्या बॅट मधून सुंदर अशी खेळी आली आणि संघाला थेट विजय निश्चित करून दिला. अमितला पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. टॉस बॉक्स मध्ये जॉईन झाले. टॉस बॉक्स मध्ये जॉईन झाले होते झरी आणि नागशेष संघाचे. झरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याला बोल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मॅच असेल. दोन्ही संघाने विनंती येते एका षटकाची मॅच असेल. तिसऱ्या आणि चौथ्या प्लेस साठी मॅच. पंच विनंती करतोय की थोडे स्पीडअप पकडा. अजून एक आपल्याला फायनल मॅच देखील इथे खेळवायची आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या प्लेस साठी ही मॅच असेल. एक एक षटकांचा सामना असेल कारण आपल्याला एक फायनल मॅच देखील इथे खेळवायची आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपला 12वा खेळाडू मुख्य मंचावर पाठवायचा आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आताची जी मॅच आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. तर झरिये विपक्ष टीम नागशेत संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. नागशेत संघ आपला 12वा खेळाडू मुख्य मंचावर पाठवायचा आहे. चला नागशेत संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती म्हणजे सुप्रेश आणि सौरव. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतोय तो म्हणजे अभिजित झरिये संघाकडून. एक षटकांचा सामना असेल. पंच नोंद घ्यायचे. चला गोलंदाज तयार होतोय अभिजित. लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल आणि स्ट्राइक एंडला आहे. सौरव पुन्हा एकदा इथे लॉंगच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू निघून जातोय. ब्रँडेड षटकार येतोय सौरव याच्या बॅट मधून. त्याच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार सौरवच्या बॅट मधून आलाय. ब्रँडेड षटकार. दुसरा चेंडू टाकण्यास तयार अभिजित सौरव साठी. पुन्हा एकदा आकुटाप्याचा चेंडू ऑनरेज खेळण्याचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे आणि कोणती चुकी करत नाही. झेल टिपले जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना नागशेत संघाकडून सौरव जातोय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पवेलियन.
सुंदर अशी कॅच तिकडे डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षणामध्ये ओमकार यांनी टिपली. अगदी शेवटपर्यंत नजर चेंडूवरती ठेवली आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना सौरव जातोय तंबूच्या आश्रयाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजे निशांत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आलेत. पहिल्या चेंडूवरती अभिजितच्या मोठा प्रहार केला होता लॉंगॉनच्या दिशेला. दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स. तिसरा चेंडू टाकण्यास तयार अभिजित. लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल निशांतसाठी. पुन्हा एकदा आकुटाबाचा चेंडू होता परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि अजून एक विकेट. निशांत देखील तंबूच्या आश्रयाला परततोय. बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा हदरा बसतोय नाक्षेस संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजे प्रथमेश आणि गोलंदाज तयार होतोय अभिजित. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय आणि फटका चाललाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे आणि येतोय ब्रँडेड षटकार. सुप्रेशाच्या बॅट मधून चांगला फटका सजवला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पार. षटकारच्या साहाय्याने धावपलका थोडं बदल होते. धावपलकावर धावा लागला त्या म्हणजे 12. 2 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल आहे तो म्हणजे अभिजित. लेफ्ट हँड साठी विकेट ओव्हर असेल सुप्रेशसाठी. पुन्हा एकदा ते ऑन द रेज खेळण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. काय रनिंग म्हणावी लागेल सुप्रेश आणि प्रथमेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2च्या साहाय्याने टीम धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. 2 गडी बाद होत असताना अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला आहे ते म्हणजे सुप्रेश ज्याच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार आला. 2 चेंडूमध्ये 8 धावा त्याने केलेल्या आहेत. नाबाद खेळी ते आता मैदानावर करत आहेत. अजूनही 1 चेंडू असेल. पाहूया 1 चेंडूमध्ये सुप्रेश काय करतील. धावपालकावर धावा लागला त्या म्हणजे 14. 2 गडी बाद होत असताना अभिजितचा शेवटचा चेंडू असेल. लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल. पुन्हा एकदा इथे ऑन द राईज केलाय. फटका सजवलाय. चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईन पलीकडे येतोय ब्रँडेड षटकार. घ्यायचा आहे. झरिये संघाने आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 6 चेंडू मध्ये 21 धावा विजयासाठी झरिये संघाला. यानंतरचा ग्रँड फिनालेचा सामना फायनलचा सामना असेल. केलगर विपक्ष टीम पांगलोली. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला टॉस केला जाईल. त्यापूर्वी आपण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आता सुरू असलेला सामना आहे. झरिये विपक्ष टीम नागशेत संघाने प्रथमतः फलंदाजी करून 20 धावा धावफलकावर लावल्या आणि 21 धावांचं टार्गेट सेट केलं.
आणि झरिये संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती म्हणजे अभिजित आणि सद्रेश. चला ग्रँड फिनालेचा मेगा फायनलचा याच्यानंतरचा सामना असेल केलगर विपक्ष टीम पांगलोली. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय विश्वनाथ पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवून घेऊ. तत्पूर्वी सुरू असलेला सामना झरिये विपक्ष टीम नागशेत. येणारे 6 चेंडू असतील 21 धावा विजयासाठी झरिये संघाला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतोय तो म्हणजे सागर. लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल. ते 21 धावा. पुन्हा एकदा ऑन राईज फटका आहे आणि चेंडू निघून गेलाय. फटका चांगला सजवला होता पंच आणि पहिलाच येतोय अभिजितच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार आणि संघाचा खाता देखील इथं उघडलं गेलंय. ग्रँड फिनालेचा सामना मेगा फायनल. थोड्या वेळापूर्वी टॉस अपडेट आपल्याला पोहोचते आणि त्यामध्ये पांगलोली संघ नाणेफेक जिंकलेला आहे. मेगा फायनलचा सामना असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय तो म्हणजे सागर. दुसरा चेंडू टाकण्यास तयार अभिजित साठी. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग पलीकडे. येतोय अभिजितच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना दिसत आहेत ते म्हणजे अभिजित. 2 चेंडूमध्ये 10 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती भिरकावून दिलाय षटकार. येणारे 4 चेंडू 11 धावांची गरज झरिये संघाला. स्ट्राईक एंडला आहेत अभिजित. गोलंदाज तयार होतोय सागर. पुन्हा एकदा आखरी फुल टॉस तो पण दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू निघून गेलाय. आलाय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार अभिजितच्या बॅट मधून. हिमतीचा होऊ दे सूर्योदय अंधाराला मात दे. एकटं लढतंय लेकरू तुझं डोक्यावर आशीर्वाद दे. एक दिवस आई बापाचे नाव उंच करेन देवा. एक दिवस आई बापाचे नाव उंच करेन देवा. चमत्कार नको फक्त प्रयत्नाला साथ दे. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना दिसत आहेत ते म्हणजे अभिजित. 3 चेंडू मध्ये 16 धावा त्याने अजून नाबाद खेळी करत आहेत. येणारे चेंडू असतील 3 विजयासाठी धावा असतील 5. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ते ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला. चेंडू निघून गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सद्रेशाची पहिला झटका बसतोय झरिये संघाला. सद्रेश जातोय तंबूच्या आसऱ्याला. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे प्रमोद. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळी करत दिसत आहेत ते म्हणजे अभिजित. 4 चेंडू मध्ये 17 रन त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. येणारे चेंडू असतील 2 विजयासाठी धावा असेल 4. गोलंदाज तयार होतोय सागर. लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल अभिजित साठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलाय. निघून गेलाय ब्रँडेड षटकार आणि षटकारच्या साहाय्याने झरिये संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभव संघाचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन.